यांनी धमक्या काय दिल्या, मी अतिक्रमणाला अर्ज करून तुमच्या गोल्या पाडेन, माझ्या विरुद्ध कोणी गेलं? मनसेकडून परप्रांतीयाला चोप असं शीर्षक आहे या बातमीचं. दिलेलं आहे ते राज्य पातळीवरील एक वृत्तवाहिनी NDTV मराठीने. तर आता हा जो व्यक्ती जो तिथे मार खातोय मनसे कार्यकर्त्यांकडून, तो दिवसाढवळ्या व्यसन करतो, नशा करतो, गांजा पिऊन रस्त्यावर अर्धनग्न अवस्थेत फिरतो आणि रस्त्यावरील महिला पुरुषांना दादागिरी दाखवतो. हे जेव्हा माहिती पडतं त्यावेळेस मनसे कार्यकर्ते त्याच्यावर आक्रमक होतात आणि हा व्हिडिओ व्हायरल होतो. तर आता ह्यामध्ये तो व्यक्ती कुठल्या जातीचा आहे, तो परप्रांतीय आहे की मराठी आहे, यावर जोर देण्याचं काय कारण आहे? अशा पद्धतीने अशा राज्यस्तरीय या काही वृत्तवाहिन्या आहेत, या काही न्यूज चॅनल्स आहेत, असं लोकांमध्ये संभ्रम तयार करतात आणि जो पक्ष चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो, लोकांच्या मनात, लोकांच्या डोक्यामध्ये असा वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न करतात. बाईला त्रास देताना लाज नाही वाटली ना. ऐका ना, यांनी काय केलं, 3-4 लोक साथ देत होते अर्ज देण्यामध्ये. ऐका ना, अर्ज देण्यात साथ देत तर काही लोकांनी आपल्याला रूम मध्ये छोटी छोटी खोली बांधली. यांनी धमक्या काय दिल्या, मी अतिक्रमणाला अर्ज करून तुमच्या गोल्या पाडेन, माझ्या विरुद्ध कोणी गेलं?